महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतील हे आपलं पुनावळे गाव. छत्रपती शिवाजी महाराज की इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे पुनावळे. पुनावळे हे पुण्यातील आज सर्वात मोठं रिअल इस्टेट मायक्रो मार्केट आहे. इथं खूप नागरी विकास झाला आहे. पण पुनावळेबद्दल आपल्याला इतिहासाबद्दल माहिती आहे का? आधी इथं काय होतं? तर आपण आज पुनावळेचा इतिहास, त्याचे स्थान, त्याची टोपोग्राफी आणि त्याचे भूतकाळ जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक खूप खास पाहुणे आहेत. ज्या वेळा औरंगजेबाने संभाजीराजांना कैद केलं आणि वडू या ठिकाणी ज्या टायमाला त्यांना कैद करून चालवलं होतं त्यावेळा ह्या पुनावळे गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि आजूबाजू सर्व ग्रामस्थांनी ह्याची दखल घेतली आणि छत्रपती संभाजीराजांना सोडवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यावेळा फार मोठं पुनावळे गावात युद्ध झालेलं आहे. परंतु त्यावेळा आपले सर्व हिंदू आणि विशेषतः आपल्या सर्व पंचक्रोशीतील शेतकरी ह्या संभाजीराजांना सोडवण्याच्या वेळा फार मोठ्या प्रमाणात धारतीर्थी पडले आणि त्याचा स्तंभ आज रणखांब म्हणून आमच्या गावात आमच्या पूर्वजांनी उभारलेला आहे. ह्या गावाला मोठा भरून राजवाडा आहे आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जे काही सैनिक होते त्यामध्ये एक सरदार आमचे बोरगे पाटील म्हणून एक आमच्या गावचे बोरगे परिवार त्यांचे राजांची सेवा केलेली आहे आणि तो बुरुंज आणि तो किल्ला आज सुद्धा पुनावळ्यामध्ये वास्तविक आहे. पुनावळे हे मावळच्या कुशीत पूर्वेकडे उगवत्या सूर्याकडे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिमेस वसलेलं गाव आहे. पवना माईच्या तीरावरती पुनावळे गाव वसलेलं असल्यामुळं 12 महिने ह्या गावाला पाणी भरपूर असतं. विशेष करून 1972 साली ज्यावेळा पवना धरण झालं त्यावेळेला ह्या पवना नदीला 12 पाणी राहायला लागलं आणि त्याचा विकास सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत काबड कष्ट करून आपली शेती उमजली. त्याचप्रमाणे मुंबई असन, जुनं भायखळा मार्केट असं, पुणे महात्मा फाली मंडई असं किंवा नवीन झालेलं गुलटेकडी मार्केट असं, विशेष करून चिंचवड, पिंपरी, तळेगाव, चाकण ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण गावचा भाजीपाला हा तिथं जात असतो आणि एकदम ताजा, स्वच्छ पाण्याचा भाजीपाला जात असतो. एकेकाळी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि दुग्ध व्यवसाय होता. आता येथे उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, कष्टाची भाकरी कमावणारे आणि नोकरी करणारे लोक आढळतात. पुनावळ्यात लोकसंख्या कसं कमी जास्त होत असती, परंतु एकूण क्षेत्र 1250 एकर आहे पुनावळ्याचं. ह्या 9-10 गावात जे शेजारी गावं आहेत आमच्या हिंजवडीपासून मान, मारुंजी वगैरे, रावेत, थेरगाव वगैरे, तर सगळ्यात हे छोटं गाव आहे पुनावळं. फक्त 1250 एकर जमीन आहे. त्यातली 200 ते 250 एकर, 225 एकर ही जमीन वडे, नाले, विहिरी ह्याच्यामध्ये गुंतलेली आहे आणि 1000 एकर ही जमीन बागायती क्षेत्राची पूर्वीपासून होती. पवना नदीच्या काठावर वसलेलं आपलं पुनावळे आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते IT नगरी बँगलोरला जोडणाऱ्या महामार्गावरील गाव अशी ओळखही प्राप्त करून बसले आहे.
2015 पासून खऱ्या अर्थानं पुनवळे गावाला ही लोकसंख्या वाढत चालली आणि मोठमोठे प्लॅन यायला लागले, मोठमोठ्या स्कीम व्हायला लागल्या. कारण ह्या गावाची नदी पूर्ण शुद्ध आहे. आजसुद्धा आमचे शेतकरी नदीत जाऊन स्वतः पाणी पितात. आम्ही सुद्धा आज सगळे गावकरी विहिरीचं पाणी पितात. जरी कॉर्पोरेशनचं पाणी असलं तरी आणि ह्या गावात शुद्ध हवा आहे आणि ह्या गावात एकही झोपडपट्टी नाही. आणि रोड मोठे, गावठाणातले रोड मोठे, नंतर डेव्हलप झालेले रोड जरी आज झाले नसतील तरी थोडे प्रमाणात झालेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठमोठे बाहेरचे बिल्डर आणि मोठे जे विकास करणारे आहेत बिल्डर लोक ह्या पुनवळे गावाला प्राधान्य देतात. कारण ह्या पुनवळे गावाला ह्या ठिकाणी मोठमोठे 5 किलोमीटरवरती बिर्ला हॉस्पिटल असन, जे नंतर तुमचं मोठी मोठी हॉस्पिटल बाणेर 8 किलोमीटरला आहे जिथं ज्युपिटर हॉस्पिटल आहे. म्हणजे ती सोय चांगली. पुनवळे गावात नगरपालिकेचा दवाखाना आहे, मोठं हॉस्पिटल थेरगावला आहे. त्याचप्रमाणे दळणवळणाची साध्य म्हणजे 6 ते 7 किलोमीटर हिंजवडी IT पार्क आहे, जगातल्या 1 नंबरवर, ते जवळ आहे. त्याचप्रमाणे भाजी मार्केट गावामध्ये आहे, पिंपरी चिंचवड भाजी मार्केट आहे. त्याचप्रमाणे जे काही नित्योपयोगी वस्तू लागतात मोठमोठे DMart ही रावीत प्राधिकरण इथं 3 किलोमीटरवर आहे आणि सर्व पूल वगैरे सर्व झालेले आहेत. एकेकाळी वाड्या, वस्ती, छोटी मोठी कौलांची टुमदार घरं आणि चिरेबंदी वाड्यांचं पुनावळे आता टुमदार गगनचुंबी इमारतींचं शहर बनलं आहे. असं असलं तरी आजही आपलं गाव निसर्गाच्या छायेत हिरवगार अस्तित्व टिकवून आहे. गावाला एक शुद्ध हवा, दळणवळणाचे रस्ते मोठे, कुठलाही त्रास नाही. कुठल्याही बाहेरच्या लोकांचं की जे बिल्डर येतात किंवा जे आपले इथं फ्लॅट घेतात इतक्या मोला मागायचे त्यांना कुठलाही त्रास होत नाही. आणि साधारण 5 किलोमीटरवर प्रत्येक सोय यांना ह्या पुनवळे गावात जो मनुष्य राहायला येईल, विशेषतः करून बाहेरची लोक, मी जगाच्या पातळीवर जी लोक राहिल्यात, अमेरिका असन, इंग्लंड असन, कुठं असन, ते सुद्धा इथं आज फ्लॅट घेतात. त्याला कारण एकच आहे की इथं सुरक्षित राहतात. ह्या गावामध्ये सर्व धार्मिक मंदिर आहे. आमचं कुलदैवत भैरवनाथाचं मंदिर आहे, श्रीराम मंदिराचं पुराणापासून आमच्या गावात मंदिर आहे, संत शिरोमणी सावता महाराजांची 2 मंदिरं आहेत. असं धार्मिक वातावरण आहे. शिक्षण वातावरणामध्ये सगळ्या सुविधा आहे. सगळ्या शिक्षण संस्था ह्या पुनवळे गावापासून 5 किलोमीटरवरती जवळजवळ 24 शिक्षण संस्था, म्हणजे इंदिरा कॉलेज असेल, DY पाटील कॉलेज असेल, नाही तर मदर तेरेसाचं इथं मोठं संकुलन आहे. फार मोठ्या मोठ्या ज्या संस्था जगामध्ये नावाजलेल्या आहेत त्या सर्व आमच्या पुनवळेच्या आजूबाजूला असल्यामुळं ह्या गावाला मोठं लोक राहण्याचं पसंती देतात. इथे घर घेऊन राहणाऱ्यांनाच गावकऱ्यांनी मनोभावे स्वागत करून त्यांचीही स्थानिकांबरोबर आता स्थायिक म्हणून पुनावळेकर अशी ओळख निर्माण करून झाली आहे. की ही जी चालून संधी आपल्याला आलेली, आपलं गाव हे काय उच्च आज हाय सोसायट्या सगळ्या आपल्या गावात, सगळ्या पिंपरी चिंचवड्यात सगळ्यात, पुनवळ्या गावातच एवढ्या हाय सोसायट्या भारी का राहतात की त्याला कारण आहे की आपलं सगळं समाजाचं वातावरण तेच सगळ्यांनी जपावं. आणि जे आलेले बाहेरचे लोक आपल्या सोसायटीत असतील किंवा आपल्या स्कीममध्ये राहायला असतील त्यांना आपलं गाववाले म्हणून, आपले म्हणून त्यांना स्वीकारावं. सगळ्या दृष्टीने एक चांगलं गाव पुनवळं, ह्या गावाला असा संतांचा सगळ्याचा इतिहास असा आहे. आणि त्याच पद्धतीने आमची मागली पुढी यांना मी सगळ्यांना विनंती करीन, जे वाडवडिलांनी आपल्याला दिलंय तेच आपण पुढे जतन करावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. शांत आणि सुरक्षित पुनावळे
प्रामाणिकपणे कष्टाची भाकर कमवून आपली संपत्ती पैसा कमावणाऱ्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करीत आहे.